टाळ्यांनी स्वागत करूया नेहा पेंडसेचं. तू ही तू सतरंगी रे, तू ही तू मनरंगी रे. दिल का साया हम साया सतरंगी रे, मनरंगी रे. कोई नूर है तू क्यों दूर है तू, जब पास है तू एहसास है तू. कोई ख्वाब है या परछाई है सतरंगी रे, सतरंगी रे. किस बार बताऊं जोर हवा ठहरेगी कहाँ. इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश गालिब. आंखों ने कुछ ऐसे छुआ, हल्का हल्का उन्स हुआ, हल्का हल्का उन्स हुआ. दिल को महसूस हुआ. तू ही तो आरज़ू आरज़ू. तेरे जिस्म की आँच को छू दे ही मेरे सांस सुलगने लगते हैं. मुझे इश्क दिला से देता है, मेरे दर्द भी लगने लगते हैं. तेरी राहों में उलझा उलझा हूँ, तेरी बाहों में उलझा उलझा. सुलझाने दे होश मुझे, तेरी चाहों में उलझा हूँ. तेरी राहों में उलझा उलझा हूँ, तेरी बाहों में उलझा उलझा. सुलझाने दे होश मुझे, तेरी चाहों में उलझा हूँ. मेरा जीना जुनू, मेरा मरना जुनू. इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश गालिब. मुझे मौत की गोद में सोने दे. सतरंगी रे, मनरंगी रे. ليلة جان البقاتين لا خيال سلامه وسقال يا خيال ري ولويا قيسنا نرى يا خيال سريوم ولويا ناقيا سلن سريوم لا قيسنا با أما خيال سريوم. बेली डान्स नेमकं कोण करत होतं. नाही पण मला त्याच्यामुळे ही भाषा शिकायला मिळाली आणि माझ्या मनात ना आलेलं आहे. एवढ्या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे, मला तुझा परफॉर्मन्स बेतहाशा आवडलेला आहे. मी तुझा डायहार्ड फॅन झालेलो आहे. थँक्यू. वल्ला. फक्त ना मला बाकी काही जाणून घेण्याच्या आधी मला महागुरूंशी काही बोलायचंय. हलका हलका उंच हुआ म्हणजे नेमकं काय? उंच म्हणजे प्रेम. हलका हलका उंच हुआ म्हणजे थोडं थोडं वाटायला लागलं प्रेम आणि मग ते घडलं. असा तो प्रवास आहे. मला बेतहाशा उंच हुआ. आपण सगळ्यात आधी जाणून घेणार आहोत. विचारे दीपाली. अप्रतिम परफॉर्मन्स. फक्त मला 3 ठिकाणी असं वाटलं की बीटच्या आधीच कंबर हल्ली, पण अदरवाईज फारच गोड. खेळूनच ठेवलंस तू आम्हाला. थँक्यू. गुड. नेहा, मी बेली डान्स आतापर्यंत पाहत आलेलो आणि मी इजिप्तला जेव्हा गेलो तेव्हा मला खऱ्या अर्थाने बेली डान्स आवडला. तर मला खूप बरं वाटलं की दिस इज द ओरिजिन. पण आज तुला बघितल्यानंतर मला त्याच्यात कुठेही कमी जाणवत नाहीये. थँक्यू. सो ऑल द बेस्ट. आय लव्ह यू. मी तुला सांगू, म्हणजे असा फील येत होता की आम्ही कोणी नव्हतो तुझ्या पुढे. तू तुझ्या त्या एका धुंदीत स्टार्ट टू एंड केलास नेहा, आणि इट वॉज सुपर्ब. आय लव्हड इट. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आपण जाणून घेणार आहोत सुप्रियाजींचं काय मत आहे.
मत म्हणजे काय, आता मी नेहाच्या बाबतीत एक मला पटकन तिला बघितल्यानंतर असं वाटतं छोटा पॅकेट बडा धमाका. जसं मी म्हटलं तसं तिच्या स्ट्रक्चरला स्टेज काबीज करणं इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे इट इज ऑलवेज अ चॅलेंज फॉर अ परफॉर्मर. पण तरी सुद्धा तिने ह्या बेली डान्सिंगच्या ज्या मादक मुवमेंट्स असतात या गाण्यामध्ये ती मादकता पूर्ण आली. आणि त्याचबरोबर तिचं जे जसं तू म्हटलंस तुला बेतहाशा उंच झालंय, त्याच्यातली जी उंचियत ह्या गाण्यामध्ये ती पण तो भाव तिने कायम ठेवला त्या अख्ख्या गाण्यात परफॉर्मन्समध्ये. थँक्यू. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या कुटुंब प्रमुखांचं म्हणजेच महागुरूंचं काय मत आहे. नेहा, इट वॉज अ मेस्मरायझिंग परफॉर्मन्स. तुम्ही कन्सिस्टन्सी खूप छान मेंटेन केलीत या परफॉर्मन्स मध्ये. तुम्ही कुठेही पूर्ण गाण्यामध्ये कधीही स्माइल नाही केलं किंवा करण्याचा प्रयत्नही नाही केलात. बिकॉज यू न्यू तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला माहित होतं आणि ते माहित असणं फार गरजेचं असतं. तरच तो परफॉर्मन्स असा इथनं निघून तिथे पोहोचू शकतो. आणि तुमचा परफॉर्मन्स पोहोचला. थोडस बीटच्या आधी झालं तर उदाहरणार्थ 1 2 1 2 3 1 2 1 2 3 इथे पहिल्यांदा करेक्ट आला, दुसऱ्यांदा आधी आला. काय असतं कधी कधी परफॉर्म करताना आपण एक स्टेप दोनदा जेव्हा एकानंतर एक बॅक टू बॅक करतो ना, तेव्हा पहिली आली की असं वाटतं, गृहीत धरतो आपण की दुसरी पण येणार. ते गृहीत नाही धरायचं, ती करायची तशीच पहिल्यासारखी. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय रब्बा, क्या सबने बोला है. आता मार्क्स जाणून घेऊयात. येस. आपण जाणून घेऊयात मयूरने तुला किती मार्क्स दिलेत. 8. थँक्यू. आणि दीपाली विचारेचे मार्क्स सुद्धा आता आपण जाणून घेऊयात. 8 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला ह्या परफॉर्मन्स बद्दल 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत.